नमस्कार मंडळी. या आधीच्या भागामध्ये आपण 13वा अध्याय त्रयोदश अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं या अध्यायाचं नाव आहे. याचे आपण सुरुवातीचे 1 ते 18 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं मंडळी. आज आपण 19 ते 35 हे श्लोक वाचणार आहोत, त्याचा अर्थासह वाचन करणार आहोत आणि अध्याय संपणार आहे मंडळी. इति क्षेत्रं तथा ज्ञानं नेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भाव उपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र म्हणजेच देह, ज्ञान आणि नेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. प्रकृतिं पुरुषं चैव विद्धि अनादि उभौ अपि विकारांश्च गुणांश्च विद्धि प्रकृती संभवान. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिः उच्यते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुः उच्यते. प्रकृती सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंज्ञोऽस्य सदसद्यो निजन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. उपदृष्टानुमन्ता च भर्त्रा भोक्ता महेश्वरः परमात्मेति चा अपि उक्तः देहे अस्मिन् पुरुषः परः. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, साक्षी तथा अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वतः वर्तमानोऽपि न स भूयो अभिजायते. जो मनुष्य भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्त्व जाणतो, त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानम् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. अन्ये त्वेवमजानन्दः श्रुत्वा नेभ्य उपासते ते अपि चातिरतरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. आध्यात्मिक ज्ञानामध्ये निष्णात नसूनही इतरांकडून परमपुरुषांसंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करणारे अन्यही काही जण आहेत. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तत्विद्धि भरतऋषभ. हे भरतऋषभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते, हे जाण. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्
विनश्यन्त्यं यः पश्यति च पश्यति. सर्व देहांमध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा आणि नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहत असतो. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितम् ईश्वरं न हि हिंदस्ति आत्मानं ततः याति पराम गतिम. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. प्रकृतेव च कर्मणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मे करते आणि आत्मा अकर्ता आहे हे वास्तव पाहू शकणारा मनुष्यच यथार्थ रूपाने पाहतो. यदा भूतपृथक्भावम् एकस्थम् अनुपश्यति ततः एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. अनादित्वात् निर्गुणत्वात् परम आत्मा अयम अव्ययः शरीरोस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अनादित्वाच्या दृष्टीने युक्त असणारे पुरुष पाहू शकतात की अव्ययी आत्मा हा दिव्य, शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे. हे अर्जुन, भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करीतही नाही किंवा कोणत्या गोष्टींमुळे लिप्तही होत नाही. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं न उपलिप्यते सर्वत्र अवस्थितः देहे तथा आत्मा न उपलिप्यते. आकाश सर्वव्यापी असूनही आपल्या सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीरामध्ये लिप्त होत नाही. यथा प्रकाशयति एकः कृत्स्नं लोकम् इमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीरास प्रकाशित करतो. क्षेत्र क्षेत्रज्ञोः एवं अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षम च ये विदुः यान्ति ते परम. जे ज्ञानचक्षूंनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती होते. मंडळी, याबरोबरच आपला 13वा अध्याय 13 अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा आता संपूर्ण झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.